नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहे अतिशय पौष्टिक अशी पालकाची भाजी। हटून आपण ही भाजी करणार आहे अतिशय गावरान पद्धतीने। त्यासाठी मी पालक घेतलाय, तो आपल्याला छान धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 पाण्याने, जेणेकरून त्यातली सगळी माती वगैरे निघून जाईल। त्यानंतर मी हा पालक चिरून घेणार आहे। सगळा पालक चिरून घेते मी आता। हा पालक आपल्याला आता शिजवून घ्यायचा आहे, त्यासाठी मी आधीच पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला। आता हा सगळा चिरलेला पालक आपल्याला त्या गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मी 2 ते 3 चमचे तुरीची डाळ घेतली, ती पण स्वच्छ धुवून घेतली आहे। ती पण आता आपल्याला याच्यामध्येच टाकून घ्यायची आहे। खूप छान चव येते डाळीमुळे। आणि थोडेसे कच्चे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये, खूप छान लागतात हे शेंगदाणे या भाजीत। आता याला आपल्याला 5 ते 7 मिनिटं छान शिजवून घ्यायचं या भाजीला। आपली डाळ पण थोडी शिजेल, मग त्यामध्ये पूर्ण गाळणे पण अर्धवट शिजून घ्यायची आपल्याला ही डाळ। बघा छान शिजले आपले हे 5 ते 7 मिनिटांनी। आता आपल्याला ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। आता एका वाटीमध्ये आपण पाणी काढून घेऊ याच्यातलं जास्तीचं, कारण आता आपल्याला त्यामध्ये बेसन पीठ टाकून छान हटून घ्यायचं आहे भाजीला। त्यामुळे हे पाणी काढून घेणं गरजेचं आहे। पाणी जर काढलं नाही तर आपलं छान भाजी हटले जाणार नाही, त्यामुळे ते पाणी काढून घेणं गरजेचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। डाळीचं पीठ घेतलं मी हे, ते टाकून घ्यायचं त्यामध्ये आणि छान असं हटून घ्यायचं आहे आपल्याला। बेसन पीठ टाकून छान अशी हटून झाली माझी भाजी, छान हटून घेतलेली आहे भाजी मी। आता या हटलेल्या भाजीमध्ये आपण जे वाटीमध्ये पाणी काढून घेतलं होतं या भाजीचंच ते पाणी आपल्याला यामध्ये टाकून भाजी सगळी एकसारखी करून घ्यायची आपल्याला। आता छान अशी एकजीव करून घ्यायची भाजी पूर्ण आता आपल्याला। भाजी छान हटून झाली आता आपल्याला या भाजीला फोडणी करून घ्यायची आहे। त्यासाठी मी कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला। या भाजीला काही जास्त तेल नाही लागत। तेल तापल्यानंतर त्यामध्ये छान मोहरी टाकायची आहे। मोहरी फुलल्यानंतर मी लसूण घेतलाय चिरून, खुडलेला लसूण तो टाकून घ्यायचा यामध्ये। या भाजीला लसूण खूप छान लागतो। आणि त्यानंतर मी हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण करून घेतलंय, ते पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता ह्या लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत 1 मिनिटभर आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याचा कच्चेपणाचा वास जाईल मग। आणि त्यानंतर आपण जी हटून घेतली होती ती भाजी यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता या भाजीत अजून थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। आता त्याच भाजीच्या पातेल्यात मी थोडं पाणी घेऊन ते पाणी आता यामध्ये टाकून घेणार आहे। भाकरीसोबत तर खूपच छान लागते ही भाजी। तुम्हाला आवडते का पालकाची भाजी ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये। आता 5 ते 6 मिनिटं आपण या भाजीला छान शिजवून घेऊ, जेणेकरून आपण त्यामध्ये जे बेसन टाकले ते बेसन पण छान शिजेल या भाजीमध्ये। छान शिजली आपली भाजी आता। अतिशय गावरान पद्धतीने अशी आपली पालकाची भाजी तयार आहे। खूप छान लागते ही भाजी, एकदा नक्की करून बघा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।